नमस्कार, मी सौ अवंतिका हेमंत कदम, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत BEd अधिष्ठान अभ्यासक्रम आहे. त्यातील EDU 401 अध्ययनार्थी व त्याचा विकास या पाठ्यपुस्तकाचे वाचन आपण करणार आहोत. घटक 8 विकासाची विविध क्षेत्रे. विकासाबाबत सुप्त क्षमता घेऊन बालक जन्माला येते. जन्मतः त्याला शारीरिकदृष्ट्या फारच मर्यादित क्रिया करता येतात. विकासाचे हळूहळू शारीरिक बौद्धिक बाबतीत गुंतागुंतीच्या क्रिया करता येतात. व्यक्ती समाजात उत्तम रीतीने समायोजन करू शकते. व्यक्तिमत्वाच्या विविध पैलूंचा विकास समग्रतेने एकाग्रतेने समवायच्छेद होत असतो. अभ्यासाच्या सोयीसाठी विविध क्षेत्रांचा स्वतंत्रपणे विचार केला जातो. ही क्षेत्रे पुढीलप्रमाणे आहेत: शारीरिक व कारक विकास, बौद्धिक किंवा मानसिक विकास, सामाजिक विकास, भावनिक विकास, नैतिक विकास. जन्मापासून पुढील प्रत्येक अवस्थेत या विविध क्षेत्रांचा विकास कसा होत जातो हे आता आपण पाहू. शारीरिक विकास व कारक विकास. विकासाचे समग्र चित्र हवे असेल तर प्रथमतः शारीरिक विकास पाहिला पाहिजे. व्यक्तीची कृती करण्याची क्षमता प्रत्यक्षपणे शारीरिक विकासावर अवलंबून असते. तर शिवाय व्यक्तीचे स्वतःबद्दलचे व इतरांबद्दलचे दृष्टिकोन समायोजन हेही शारीरिक विकासावर अवलंबून असते. म्हणून शारीरिक विकासाचे टप्पे लक्षात घेतले पाहिजे. शारीरिक विकास नियमित गतीने न होता त्यात काही अवस्था किंवा कालखंड आढळतात. मुख्यतः 4 कालखंडात असून त्यापैकी 2 कालखंडात विकास जलद गतीने तर 2 कालखंडात विकास मंद गतीने होतो. म्हणून जन्मपूर्व अवस्थेत व जन्मानंतर 6 महिन्यापर्यंत विकास अतिशय जलद गतीने होतो. सुमारे 1 वर्षानंतर विकास मंदावतो. पुन्हा कौमार्यावस्थेपासून लैंगिक परिपक्वता येईपर्यंत विकास जलद होतो. यानंतर मात्र पुढे उंचीत वाढ होत नाही. वजनात मात्र फरक पडतो. वाढीच्या या चक्राचा क्रम निश्चित असला तरी वयाबाबतही व्यक्तिभेद आढळतात. शारीरिक विकासावर व्यक्तीचे आरोग्य, आहार, भावनिक ताण इत्यादी गोष्टींचा परिणाम होतो. शारीरिक विकास विविध अवस्थात कसा होतो ते पाहूया. 1. शैशवावस्था म्हणजे जन्मापासून 2 वर्षापर्यंत. जन्मतः अब्रकाचे वजन सुमारे 6 ते 7 पौंड आणि उंची सुमारे 19 ते 20 इंच असते. स्नायू अस्थी मऊ व लवचिक असतात. एकूण शरीराच्या लांबीच्या तुलनेत सुमारे 1/4 पट डोक्याचा आकार असतो. स्वायत्त मज्जासंस्था पुरेशी विकसित झालेली नसल्यामुळे फार मर्यादित हालचाली शक्य होतात. हळूहळू स्नायूंवर नियंत्रण मिळवायला सुरुवात होते. पालथे पडणे, रांगणे, बसणे, उभे राहणे, चालणे अशा क्रिया मूल क्रमाक्रमाने शिकू लागते. 6व्या महिन्यात दात यायला सुरुवात होते आणि 2-2.5 वर्षापर्यंत सुमारे 20 दात आलेले असतात. 2. पूर्व बाल्यावस्था. या अवस्थेत शारीरिक विकास काहीसा संथपणे असतो. शरीर ठेवणीत फरक पडू लागतो. हातापायांची लांबी व आकार वाढू लागतो. अस्थी तसेच स्नायूंची लांबी बळकटी वाढत असते. मलमूत्र विसर्जनावर नियंत्रण मिळवता येते. अनेक प्राथमिक कौशल्ये मूल आत्मसात करू शकते. खाणे, पोशाख करणे स्वतः करता येऊ लागते. लंगडी घालणे, उड्या मारणे, तोल सांभाळणे, ती चाकी सायकल चालवणे या क्रिया येऊ लागतात. तसेच सूक्ष्म स्नायूंचा विकास आणि सुसंवाद होऊ लागल्याने पेन्सिल धरणे, रंगवणे, कापणे अशा क्रिया जमू लागतात. अर्थात याबाबत परिपूर्णता येण्यासाठी मात्र काही वर्षे जावी लागतात. उत्तर बाल्यावस्था. इतर अवस्थांच्या तुलनेत या अवस्थेत शारीरिक वाढीचा वेग मंदावतो. उंची व वजनात काही प्रमाणात वाढ होते. मात्र संवेदनात्मक आणि मोठ्या व लहान स्नायूंशी निगडीत कौशल्ये वाढीस लागतात. मुले विविध क्रीडा प्रकारातील प्रावीण्य मिळवू लागतात. शक्ती वाढते. पोहणे, सायकल चालवणे, उंच चढणे, चेंडू फेकणे, नक्षी तयार करणे, बारीक कातरकाम, विणकाम अशा विविध प्रकारची अनेक स्नायूंची व संवेदन इंद्रियांची सुसंगती आवश्यक असणारी गुंतागुंतीची कार्ये जमू लागतात. विविध कार्यात सफाईदारपणे आणि गती प्राप्त होऊ लागते. या अवस्थेत एकूण उंची व वजन यांची प्रमाणबद्धता नसते. दात पडून नवीन येत असतात. शारीरिक क्रीडा खूप जास्त प्रमाणात असल्याने अपघात संभवतात. या सर्वांमुळे एकूण शरीर रचना थोडी गमतीदार दिसते. या अवस्थेच्या शेवटच्या परिपक्वतेच्या दृष्टीने अंतर्गत बदलांना
सुरुवात होऊ लागते. कौमार्य अवस्था, या अवस्थेत पुन्हा जलद वाढ विकास होतो. लैंगिक यंत्रणा परिपक्व होऊन जनक्षमता प्राप्त होण्याचे दृष्टीने अनेक बदल शरीरात होत असतात. त्यामुळे ही एक संक्रमणात्मक अवस्था असते. एकूण शारीरिक बदलात बाह्य आणि आंतरिक अशा दोन्ही प्रकारचे बदल होतात. बाह्य शरीरातील बदलांत उंचीची वाढ सुमारे 17 ते 18 वयाच्या दरम्यान परिपूर्ण होते. मुलीपेक्षा सामान्यतः मुलांची उंची अधिक असते. परिपक्वतेच्या कालावधीत वजन एकदम वाढू लागते. शरीर दणकट होऊन हातापायांची वाढ पूर्णत्वाला जाते आणि एकूण शरीर प्रमाणबद्ध दिसू लागते. मुलांना दाढी मिशा येऊन गळ्याचे हाड पुढे येते. आवाज फुटतो. मुलींचे खांदे रुंदावतात. स्तनांना नितंबांना गोलवा प्राप्त होतो. बाह्य जनेंद्रियांची वाढ परिपूर्ण होते. दुय्यम लैंगिक लक्षणे म्हणजे जनेंद्रियांभोवती केस दिसू लागतात. चेहऱ्यावर फुटकुळ्या येतात. शरीरांतर्गत बदल म्हणजे पचनसंस्था, रक्ताभिसरण, श्वसनसंस्था पूर्ण क्षमतेने काम करू लागतात. हायपोथॅलेमस, पिट्युटरी, जनग्रंथी अशा विविध अंतःस्रावी ग्रंथींचे कार्य अधिक वेगाने सुरू होते व स्रवणाला सुरुवात होते. मुलींना मासिक पाळी सुरू होते. मुलांमध्ये वीर्यपात होऊ शकतो. अचानकपणे शरीरात झालेले हे तीव्र बदल विकासाच्या सर्व अंगांना परिणामकारक. विकासाची गती जास्त असल्यामुळे थकवा, सुस्ती, उदासीनता अशी प्रतिकूल लक्षणे दिसू लागतात. त्यामुळे मुले चिडचिड होतात, चिंतातुर होतात. ज्या मुलांमध्ये परिपक्वता इतरांच्या तुलनेत फार लवकर किंवा फार उशिरा येते त्यांना सामाजिक समायोजनात अडथळे येतात. या अवस्थेच्या शेवटी शारीरिक विकासाची पूर्णता झाली असल्याने सूक्ष्म व मोठ्या स्नायूंवर संपूर्ण नियंत्रण येते. अधिक ताकदीची कामे शक्य होतात. तसेच दीर्घकाळ काम करणे शक्य होऊ लागते. अतिशय नाजूक कलाकुसरीच्या कामेही येतात. 5 आहे तारुण्य अवस्था. शारीरिक परिपक्वता आधीच्या अवस्थेत आली असल्याने उंचीत वगैरे बदल होत नाही. वजनात फरक पडू शकतो. वयाच्या साधारणपणे 25च्या दरम्यान शारीरिक कार्यक्षमता अत्युच्च पातळीवर पोहोचते. त्यामुळे विविध सामाजिक व वैयक्तिक समस्यांना तोंड देण्यास व्यक्ती शारीरिकदृष्ट्या समर्थ असते. तसेच 20 ते 25 वर्षादरम्यान प्रतिक्रिया वेग सर्वाधिक असतो. त्यामुळे कारक कौशल्यांवर अन्य सर्व अवस्थांपैकी या व्यक्ती सरस ठरतात. 25 नंतर प्रतिक्रिया वेगात घट होते. 6 प्रौढावस्था म्हणजे मध्यम वय. व्यक्तीचे आकर्षक, सुंदर दिसणारे रूप मध्यम वयात हळूहळू नाहीसे होऊ लागते. पोट व कमरेखालचा भाग स्निग्ध पदार्थांच्या संचयामुळे मोठा होऊ लागतो. केस पांढरे व विरळ होऊ लागतात. स्नायू मऊ होऊ लागतात. त्वचेवर काही सुरकुत्या पडू लागतात. दात पिवळे होऊन शेवटी पडू लागतात. डोळे निस्तेज दिसू लागतात. शरीरांतर्गत ग्रंथींच्या कार्यात मंदपणा येऊ लागतो. पचनाच्या तक्रारी वाढू लागतात. या अवस्थेच्या शेवटी स्त्रियांच्या ऋतुस्राव बंद होतो. पुरुषांमध्ये लैंगिक ग्रंथींचे कार्य क्षीण होऊ लागते. या सर्वांचा परिणाम म्हणून नैराश्य, बेचैनी, उदासीनता जाणवू लागते. कारण रासात्मक बदलही व्यक्तींना समायोजन करावे लागते. 7 आहे वृद्धावस्था. यावेळी शारीरिक बाह्य रूपात बरेच बदल होऊ लागतात. सुरकुत्या वाढून निस्तेजता येते. हात, पाय, बोटे यातील गतिमानता कमी होते. केस अधिकच पातळ होत जातात. शरीर सैल पडते. नखे कडक व जाड होतात. एकूण प्रतिक्रियांची गती व संघटन प्रक्रिया क्षीण होऊ लागते. रक्ताभिसरण, स्पंदन, पचन यात क्षीणता येते. हाडे ढिसूळ बनल्याने जलद तुटण्याचा, त्यांना भेगा पडण्याचा संभव वाढतो. निद्रानाशाची शक्यता वाढते. हळूहळू संवेदनेंद्रियांची व मज्जासंस्थेची कार्यक्षमता क्षीण होत जाते. यामुळे बाह्य जगाशी संपर्क कमी होऊ लागतो व स्वतः नव्या शारीरिक स्थितीशी अधिकाधिक समायोजन करावे लागते. आजार, अपघात यांचे प्रमाण वाढत जाते. बौद्धिक किंवा मानसिक विकास. बौद्धिक विकासात संवेदना, अवबोध, संकल्पना, विचार प्रक्रिया, तर्क, स्मृती, सर्जनशीलता अशा विविध बौद्धिक क्षमतांचा विकास अभिप्रेत आहे. बौद्धिक विकासामुळेच आजूबाजूच्या परिस्थितीतील
विविध संवेदनांचा अर्थ लावता येतो व परिस्थितीचे आकलन होते. या बदलत्या परिस्थितीची सातत्याने समायोजन करणे आकलनावर अवलंबून असते. स्वतःच्या विविध शक्ती आणि मर्यादांचे आकलनसुद्धा या समायोजनात महत्त्वपूर्ण ठरते. वस्तू, व्यक्ती इत्यादींबाबतच्या अभिवृत्ती, पुढील घटनांचे पूर्व अंदाज आणि त्यानुसार वर्तनात बदल, भावनिक नियंत्रण, नैतिक परिपक्वता अशा विकासाच्या भिन्न भिन्न पैलूंशी सुद्धा बौद्धिक विकास निगडीत असतो. बोधात्मक विकासाबाबत पियाजेने मांडलेली उपपत्ती आपण या घटकात सुरुवातीला अभ्यासली आहे. आता त्याने सुचविलेले विकासाचे विविध अवस्थांच्या आधारे बौद्धिक विकास कसा होत जातो हे अभ्यासू. शैशवावस्था, यामध्ये 0 ते 2 वर्षे. पियाजेच्या मते ही पहिली अवस्था संवेदक कारक विचारांची असते. अगदी नवजात अब्रकाला संवेदनाक्षम असते. अब्रकात संवेदना शुद्ध स्वरूपात असतात. हळूहळू सभोवतालच्या परिस्थितीची अधिक जाणीव होऊ लागते. संवेदनांना अर्थ मिळू लागतो. यालाच अवबोध असे म्हणतात. अब्रक हळूहळू संवेदना आणि अवबोध यांची सुसंगत रचना करायला शिकते. तसे त्या रचनांचा शारीरिक हालचाली कृतींशी संबंध जोडायला शिकते. त्यामुळे हळूहळू वस्तू पकडणे, त्या दिशेला हालचाल करणे, वस्तू वेगळ्या ओळखणे जमू लागते. 6 महिन्याच्या अब्रकाला स्वतःविषयी जाणीव होऊ लागते. ते परिचित वस्तू, व्यक्ती ओळखू लागते. म्हणजे भाषा येण्यापूर्वी ही संकल्पना तयार होत असतात. मात्र त्या केवळ अगदी जवळच्या परिसराशी निगडीत असतात. यावेळी संपादित प्रतिक्रिया एखादे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी वापरू शकते. उदाहरणार्थ, उशीमागे लपवलेले खेळणे शोधण्यासाठी उशी दूर करणे इत्यादी. वर्षानंतर संकलनाची संख्या वाढू लागते, परंतु एकूण वेळ, अंतर, वजन वगैरे बद्दलच्या संकल्पना संदिग्ध, अनिश्चित आणि अपुऱ्या असतात. स्मृतीचा विकास सावकाश होतो. सुरुवातीला केवळ समोर आलेल्या चेतकालाच प्रतिसाद दिला जातो. नंतर पहिल्या 2 वर्षात अखेरीस आजूबाजूच्या वस्तू, व्यक्ती लक्षात ठेवणे शक्य होते. प्राथमिक स्वरूपात का होईना, पण कल्पनाशक्तीचा उदय या कालखंडात होतो. त्यामुळे प्रयत्न प्रमादानेच केवळ प्रतिक्रिया शोधत नाही. उदाहरणार्थ, पलंगाच्या अगदी मागे चेंडू पडला तर पलंगाच्या खाली सरकून चेंडू काढण्याऐवजी पलंगाला वळसा घालून जाऊन चेंडू हस्तगत करू शकतो. पहिल्या काही महिन्यात तोंडाने विविध प्रकारचे आवाज काढायला सुरुवात होते, परंतु त्याला भाषा असे म्हणता येत नाही. सुमारे वर्षानंतर अगदी प्राथमिक स्वरूपाच्या प्रतीक पद्धतीला वस्तू अथवा व्यक्ती तिच्या संबंधित शब्दोच्चार करण्याला सुरुवात होऊ लागते. उदाहरणार्थ, बाबा, दुदू, बुबू इत्यादी. यात सुधारणा होता होता 2 वर्षांपर्यंत सुमारे 300 शब्दांचा वापर मूल करू सुरू करते. मात्र त्याला ऐकून समजणारे शब्द याहीपेक्षा कितीतरी जास्त असतात. बोलणाऱ्याच्या चेहऱ्यावरील आविर्भाव, बोलण्याचा आवाज इत्यादीवरून इतर व्यक्ती काय बोलत आहेत याचा अर्थ लावायला सुरुवात होते. या अवस्थेत शेवटी गुंतागुंतीचे संवेदक कारक आकृतिबंध तयार होऊ लागतात. तरीही पुरेशी भाषा, अनुभव समृद्धी आणि संबंधित माहितीचा साठा नसल्याने गुंतागुंतीचा विचार करता येत नाही. 2. पूर्व बाल्यावस्था, म्हणजे 2 ते 7 वर्षे. पियाजेने या अवस्थेला क्रियापूर्व विचारांची अवस्था असे म्हटले आहे. या अवस्थेत सूचक प्रतीकांच्या आधारे विचार व्यक्त करण्याची क्षमता विकसित होत असल्याने या अवस्थेत सांकेतिक वर्तनाची अवस्था असेही म्हटले जाते. यावेळी ज्ञानेंद्रियांचा योग्य उपयोग करून अधिकाधिक ज्ञान मिळविण्याचा प्रयत्न सुरू होत असतो. निरीक्षण, प्रश्न विचारणे यातून आजूबाजूच्या परिस्थितीचे ज्ञान मिळवतात. संकल्पनांची संख्या वाढते, त्यांच्या ढोबळपणा जाऊन विविध अर्थ छटांची त्यात भर पडते. स्पर्श, आवाज, चव, रंग, वजन यांच्या संकल्पना तयार होण्यास सुरुवात होते. मात्र अजूनही वस्तूचे अनेक निकष लक्षात घेऊन त्यासंबंधी संकल्पना तयार करता येत नाही. त्यामुळे आकाराने मोठी वस्तू जड असणारच अशा प्रकारच्या गफलती विचारात घेतात. या वयात अनुकरण करणे, चित्रे काढणे शक्य होऊ लागते. मात्र ही प्रतीके आणि प्रतिमा सहजतेने हाताळण्यात त्याला अडचणी येतात. उदाहरणार्थ, एखाद्या उंच व अरुंद भांड्यातले पाणी कमी उंचीच्या पसरट भांड्यात ओतले तर पाण्याच्या पातळीत फरक पडतो. हे मुलाच्या लक्षात येते, परंतु पुन्हा हे पाणी
मूळच्या उंच भांड्यात ओतले तर काय होईल याची कल्पना करणे मात्र त्याला अवघड जाते. अनुभव वाढतो तसा भाषेचा विकास होतो. शब्दसंपत्तीत वाढ होते. मुले अधिक मोठी वाक्ये बोलू लागतात. अध्ययनासाठी, भावना, विचार व्यक्त करण्यासाठी भाषेचा वापर होतो. शिशु शाळेत प्रवेशामुळे अनुभव क्षेत्र वाढते. कथा, गाणी यातून कल्पनाशक्तीला चालना मिळते. उच्चार मात्र बोबडे असू शकतात. स्मृती वाढते मात्र वर्तमान काळ व नजीकचा भूतकाळ एवढ्यापुरतीच ती मर्यादित असते. मानसिक प्रतिमा नसल्याने नकाशा काढता येत नाही. मर्यादित स्वरूपात तार्किक विचार करता येतो मात्र त्यात विसंगती दिसते. संकेताचा वापर करून विचार करता येतो. अवधारणा कक्षा कमी असते. त्यामुळे दीर्घकाळ लक्ष केंद्रित करून विचार करणे, अध्ययन करणे जमत नाही. दुसऱ्यांच्या दृष्टिकोनातून विचार करणेही जमत नाही. एखादी गोष्ट, घटना इतरांना आपल्यापेक्षा वेगळी प्रतीत होते आहे हे बालकाला पटत नाही. म्हणजेच आत्मकेंद्रित विचार असतो. या अवस्थेच्या शेवटी काही प्रमाणात लांबी, वस्तुमान यांचे अविनाशीत्व ही संकल्पना येऊ लागते. तिसरा आहे उत्तर बाल्यावस्था, जे 7 ते 11 वर्षे वयोगटासाठी असते. पियाजेंच्या मते यावेळी मूर्त क्रियात्मक विचारांची अवस्था असते. म्हणजे क्रम लावणे, गुणन करणे, पुनरावृत्ती करणे, भाग करणे, पर्याय शोधणे, 2 वा अधिक घटकांचे एकत्रीकरण व संघटन अशा विविध मानसिक क्रिया करता येतात. प्राथमिक शाळेत प्रवेश होऊन आकलन क्षमता विकसित होत जाते. यावेळी अवबोधात अचूकता व सूक्ष्मता येते. त्यामुळे सूक्ष्म फरक, साम्य ओळखता येते व त्यातून संकल्पनांच्या तपशिलात वाढ होऊ लागते. मानसिक प्रतिमा विकसित होऊ लागतात. आकारमान, लांबी, द्रव, संख्या, क्षेत्रफळ इत्यादींच्या अविनाशीत्व लक्षात येते. उदाहरणार्थ, मातीच्या एखाद्या गोळ्याचे वेगवेगळे आकार केले तरी मातीचे प्रमाण तेवढेच राहील हे मूल सांगू शकते. मोठा, लहान, हलका, जड, लांब, अकूट असा संबोधात्मक संज्ञा समजू लागतात. मूर्त वस्तू दाखवून वर्गीकरण करणे, क्रम लावणे वगैरे क्रिया जमतात. अमूर्त संकल्पना, काल्पनिक उलट क्रम, अनेक शक्यता लक्षात घेणे जमत नाहीत. भाषा विकास मोठ्या प्रमाणात होतो. सवंगडी, शालेय अनुभव, जनसंपर्क माध्यमे, स्वतःचे वाचन यातून शब्दसंपत्ती वाढ होते. भिन्न अर्थछटा सुचविणारे शब्द येतात. गटात खाजगी बोलण्यासाठी मूल विविध सांकेतिक भाषाही बोलू शकते. विचारात बोलण्यात ओघ येतो. चौथा आहे कौमारी अवस्था. यामध्ये पियाजेने या अवस्थेचे वैशिष्ट्य औपचारिक विचार सांगितले आहे. हा अंतिम अवस्था आहे. यावेळी मुले क्रमाने अत्यंत प्रगत, विकसित प्रकारच्या विचार प्रक्रिया दर्शवू लागतात. संवेदना अतिशय अचूकता येऊन निश्चित तपशीलवार व समृद्ध अवबोध तयार होतो. त्यामुळे विविध प्रकारच्या मूर्त, अमूर्त संकल्पना चटकन आत्मसात करू शकतात आणि त्यांच्या सहाय्याने अमूर्त विचार शक्य होतो. अंतर, खोली, अवकाश, काल, गती वगैरे बाबतीतच्या संकल्पना परिपक्व होतात. भूतकाळ, भविष्यकाळ दोन्ही बाबतीतही विचार शक्य होतो. विशेषणे, क्रियाविशेषणे वगैरे बारकाव्यासह भाषेचा वापर सहजतेने शक्य होते. त्यामुळे प्रतिकात्मक विचार, अमूर्त विचार शक्य होतो. शिवाय तार्किक स्मृतीचा विकास होऊन गुंतागुंतीचा आशय लक्षात ठेवता येऊ लागतो. मूर्त विचारांची मर्यादेतून बाहेर पडून अमूर्त आणि अत्यंत तर्कशुद्ध विचार करणे शक्य झाल्यामुळे मूर्त व वास्तव परिस्थितीपेक्षा आदर्श परिस्थितीबद्दल विचार सुरू होतो. समस्या सोडवताना अनेक परिकल्पना मांडणे, अनेक परिवर्तने लक्षात घेणे, संभाव्य परिमाणांचा अंदाज करणे, परिकल्पनांचे परीक्षण करणे असा पद्धतशीर विचार शक्य होतो. त्यामुळे समस्या निराकरण व सर्जनशीलतेचा विकास होतो. निर्णय क्षमता वाढीला लागते. निर्णयाचे समर्थनही करता येते. त्यातून आग्रही भूमिका धरणे, तर्कशुद्ध वाद घालणे शक्य होते. सामाजिक विकास. सामाजिक विकास म्हणजे समाजाच्या अपेक्षेनुसार सुसंगत वर्तन करण्याची पात्रता व्यक्तीत येणे. सामाजिक विकासात समाजमान्य पद्धतीने वर्तन, सामाजिक भूमिकांचे योग्य पालन आणि सामाजिक अभिवृत्तीचे विकास याचा समावेश होतो.
सामाजिकरणाच्या प्रक्रियेमुळे व्यक्तीला सामाजिक दर्जा प्राप्त होतो. सामाजिकरणाची प्रक्रिया अतिशय गुंतागुंतीची असते. मुलाच्या सभोवतालचे अनेक सामाजिक समूह वयानुसार मुलांकडून विविध कृतींचा अपेक्षा करतात आणि मुले त्यानुसार भिन्न भिन्न प्रतिसाद देतात. यातून सामाजिक विकासाची प्रक्रिया घडत जाते. विविध अवस्थात होत जाणारा सामाजिक विकास एरिक्सनच्या श्रेणीबद्ध 8 अवस्थांच्या सहाय्याने आपण आता समजून घेऊया. शैशवावस्था 0 ते 2 वर्ष. अगदी सुरुवातीला परिस्थितीकडे पाहून स्मितहास्य करणे प्रतिसादापासून सामाजिक विकास सुरू होतो. एरिक्सनने या कालावधीत 2 अवस्था सुचवल्या आहेत. दृढ विश्वास विरुद्ध अविश्वास. ही पहिली अवस्था फ्राईडच्या मुखावस्थेशी निगडीत आहे. यावेळी अब्रक मातेवर अन्न सुरक्षितता यावर अवलंबून असते. मातेने अब्रकाशी मायेने आणि अनियमिततेने सर्व कृती पार पाडल्या तर मुलाला जगाबद्दल विश्वासाची भावना निर्माण होते. यातून आई क्वचित जवळ नसली तरी अन्य कोणतीही आपली काळजी घ्यायला सतत जवळ असेल अशी सुखद भावना निर्माण होते. परंतु जर काळजी घेणारी स्त्री नसली तरी अन्य कोणी आपली काळजी घ्यायला सतत जवळ असेल अशी सुखद भावना निर्माण होते. परंतु जर काळजी घेणारी स्त्री अशा दृष्टिकोनातून माता अयशस्वी झाली तर मुलाच्या मनात अविश्वासाची भीतीही भावना उत्पन्न होते आणि संपूर्ण जीवनभर ती राहते. या अवस्थेत इतरांबद्दल असताना समाधान आणि एकटे असताना असमाधान व्यक्त केले जाते. हळूहळू 8-9 महिन्याचे मूल इतरांचे हावभाव, साधे वर्तन व काही काळाने बोलणे हे असे अनुकरण करू लागते. दृढ विश्वास विरुद्ध अविश्वास. या भावनिक संघर्षातून जर विश्वासाचे प्रमाण जास्त होऊन व्यक्ती बाहेर पडली तर विकास होऊ योग्य होत राहतो. स्वायत्त विरुद्ध लज्जा आणि आशंका. ही एरिक्सनने सुचवलेली दुसरी अवस्था फ्राईडच्या गुदावस्थेशी संबंधित आहे. या अवस्थेत मूल मलमूत्र विसर्जनावर नियंत्रण मिळवत असते. या वेळी पालकही समाजमान्य पद्धतीने ही क्रिया करण्याचे प्रशिक्षण मुलाला देत असतात. यातूनच मुलात स्वकृतीचा नियंत्रण आणि स्वावलंबन याचा विकास होतो. पण जर नियंत्रण जमले नाही तर मात्र स्वतःच्या क्षमतेबाबत आशंका निर्माण होते. स्वतःबद्दल लाज वाटू लागते. म्हणूनच स्वायत्तता विरुद्ध लज्जा आशंका असा भावनिक संघर्ष असतो. या काळात मूल पालकांवर आणि इतरांवर बरेचसे अवलंबून असते. या काळात त्यांच्या गरजा भागवताना कुटुंबातील व्यक्ती ज्या पद्धतीने मुलाशी आंतरक्रिया करते त्यातून पुढील सामाजिक विकासाचा आकृतिबंध ठरत असतो. या अवस्थेत हळूहळू मुलाला स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न पालकांनी करणे अपेक्षित आहे. 2. पूर्व बाल्यावस्था 2 ते 5 वर्षापर्यंत. एरिक्सनच्या मतानुसार पुढाकार विरुद्ध अपराध भावना ही या कालावधीतील अवस्था फ्राईडच्या लिंगवर्ती अवस्थेशी संबंधित आहे. यावेळी एडिपस गंड आणि इलेक्ट्रा गंड यामुळे पालकांबद्दलचे प्रेम आणि तिरस्कार अशा परस्पर विरोधी भावना मूल तोंड देत असते. याच वेळी पालकांवरील परावलंबन मुलाने कमी करावे अशी समाजाची अपेक्षा असते. त्यामुळे अनेक कृतीत पुढाकार घेऊन सहाय्यतेच्या जाणीवेवर मात करणे आवश्यक ठरते. जर अशा पुढाकार मुलाला घेता आला नाही तर परिस्थितीची वर्चस्वामुळे आणि इतरांच्या टीकेमुळे मुलाच्या मनात अपराध भावना निर्माण होते. 2-3 वर्षाचे मूल हळूहळू कुटुंबाबाहेरच्या व्यक्तीच्या सहवासात येऊ लागते. शिशुशाळेत दाखल केल्यावर इतर मुलांशीही संपर्क येतो. त्यातूनच इतरांशी वस्तू वाटून घेणे, समायोजन अशा आंतरक्रियांचे अनुभव येतात. मात्र हे टोळीपूर्व वय समजले जाते. त्यानंतर निकटचा असा गट तयार होत नाही. मुले प्रौढांपासून स्वतंत्र होऊ लागतात. त्यामुळे हळूहळू प्रौढांना विरोधही करू लागतात. अर्थात याच वेळी प्रौढांचे लक्ष वेधणे, त्यांची मान्यता मिळवणे हेही त्यांना गरजेचे वाटत असते. त्यामुळे पालकांचे अनुकरण त्यांच्या बोलण्यात वर्तनात जाणवते. या अवस्थेत इतरांना प्रतिकार करताना
आक्रस्ताळेपणा, शाब्दिक तक्रार मूल दर्शवू लागते. बोलणे, विचार यात स्वकेंद्रितता जास्त असते. मात्र हळूहळू आजूबाजूच्या व्यक्तीमध्ये भिन्नता लक्षात येऊ लागते आणि त्यातून मुलांच्या काही आवडीनिवडी निर्माण होऊ लागतात. उत्तर बाल्यावस्था 5 ते 12 वर्ष वयोगटासाठी असते. फ्राइडच्या लैंगिक सुप्तावस्थेशी संबंधित असणाऱ्या या अवस्थेचे वैशिष्ट्य एरिक्सनने उत्तमशीलता विरुद्ध न्यूनत्व भावना असे सांगितले आहे. त्यामुळे मूल शाळेत जाऊ लागते, मोठ्या प्रमाणात ज्ञानग्रहण करते, शारीरिक आणि बौद्धिक कौशल्यांचा विकास होत असतो. समवयस्क गटाशी आंतरक्रिया व त्यांचा प्रभाव याचे प्रमाण असते. समवयस्कांच्या सान्निध्यात आल्यावर या संपादनाची इतरांची तुलना होणे नैसर्गिक असते. त्यामुळे सर्जनशील कार्य करून समूह मान्यता मुले मिळवू लागतात. या कृतीमध्ये आपण सक्षम आहोत असे वाटले तर उत्तमशीलतेची, उत्पादकतेची भावना निर्माण होते. याउलट जर मूल नवीन काही संपादन करून समूह मान्यता मिळवण्यात अपयशस्वी ठरले तर न्यूनत्वाची भावना निर्माण होते. ही भावना तीव्र स्वरूपाची राहिली तर पुढेही नव्या आव्हानात्मक परिस्थितीला आत्मविश्वासाने, उत्साहाने सामोरे न जाता माघार घेण्याची प्रवृत्ती बळावते. या कालावधीत गटात प्रवेश मिळविणे, गटाशी एकरूपता साधणे या दृष्टीने विशिष्ट वर्तन शिकावे लागते. त्यामुळे पोशाख, खेळ, छंद, भाषा यावर गटांचा प्रभाव जाणवतो. म्हणूनच या वयात टोळी वय असे म्हटले जाते. या टोळीत राहून समूहनिष्ठा, स्पर्धा, सहकार्य यांचे धडे मिळतात आणि स्वनिर्मितीचेही संवर्धन होते. कौमारावस्था 12 ते 18 वयोगटाची. फ्राइडच्या मतानुसार ही लैंगिक अवस्था असते तर एरिक्सनने याचे वैशिष्ट्य स्वतात्मता विरुद्ध भूमिका संभ्रम असे सांगितले जाते. हा कल्पनारम्यतेचा काळ असतो. त्यामुळे मुलांकडून समाजातील आर्थिक एखादी वास्तव किंवा काल्पनिक व्यक्ती आदर्श म्हणून समोर ठेवली जाते. त्यातून आपले आदर्श स्वत्वाचे मूल्य तयार करतात. भावी शिक्षण, व्यवसाय यांचा एक निश्चित मार्ग ठरविण्याच्या भूमिकेतून व्यक्ती जास्त. यावेळी व्यक्तीने ठरवलेली उद्दिष्टे आणि समाजाने अपेक्षिलेली भूमिका जर सुसंगत असतील तर आत्मविश्वास, सहेतुकता वाढीला लागते. व्यक्ती समाजातील आपली भूमिका निश्चित करू शकते. परंतु जर व्यक्तीची उद्दिष्टे आणि सामाजिक अपेक्षा यात अंतर असेल तर व्यक्तीचा गोंधळ उडतो आणि भूमिका संभ्रम निर्माण होतो. कौमारावस्थेतील शारीरिक परिपक्वतेबरोबरच सामाजिक वर्तनाबाबत आणि दृष्टिकोनाबाबतही नाट्यपूर्ण बदल घडतात. यात काही वेळा समाजविरोधी दृष्टिकोन येतो आणि म्हणूनच त्याला नकारार्थी अवस्थाही म्हटले जाते. हे समाजविरोधी वर्तन बरेचदा मुद्दाम केले जाते. याची कारणे मुख्यतः परिपक्वता आणि परिस्थितीजन्य घटकात असतात. शारीरिक विकास झाल्यामुळे मुले मोठी वाटतात. त्यामुळे नव्या जबाबदाऱ्या, कर्तव्ये यांची अपेक्षा त्यांच्याकडून केली जाते. त्याचवेळी पुरेसे स्वातंत्र्य मात्र त्यांना नाकारले जाते. या संघर्षामुळे सर्व प्रौढ व्यक्तीबद्दल, समाजाबद्दल विरोधी दृष्टिकोन घेतला जातो. या वयातही समवयस्कांबरोबरच्या मैत्रीचा प्रभाव असतो. मात्र बाल्यावस्थेत कोणाशीही दोस्ती जमते तशी मैत्री न करता कुमारावस्थेत अभिरुची, मूल्ये समान असणाऱ्यांशी मैत्री केली जाते. तणाव दूर करण्यासाठी, मन मोकळे करण्यासाठी मित्रांची गरज भासू लागते. भिन्नलिंगी व्यक्तीबद्दल नावड कमी होऊ, आकर्षण वाटू लागते. लैंगिक विषयाची आवड वाढू लागते व त्याबद्दलची माहितीही ही मुले जमा करू लागतात. भिन्नलिंगी व्यक्तीचे लक्ष वेधण्यासाठी पोशाख, आवडी, वागण्याच्या पद्धती यात बदल केले जातात. त्यावर समवयस्कांची जबरदस्त प्रभाव असतो. कुमारावस्थेत शेवटी स्वचा विकास होऊन एक स्वतंत्र व्यक्तिमत्व साकारले जाते. विविध सामाजिक उपक्रमात व्यापक संधी उपलब्ध झाल्यामुळे मुलांमध्ये सामाजिक अंतर्दृष्टी येते. दुसऱ्या व्यक्तीचे दृष्टिकोन समजावून घेण्याची सामाजिक कुशलता वाढते. या वयात सामाजिक अभिरुची वाढत जातात. त्यामुळे आजूबाजूचे जग, राजकारण, समस्या यात मुले रस घेऊ लागतात. उदात्त समाजकार्याच्या कल्पनेने भारावलेले असल्याने अन्याय्य गोष्टीची चीड असते. इतरांना मदत करण्यात पुढाकार घेतात.
मात्र योग्य संगत आणि मार्गदर्शनाअभावी अतिरिक्त चैन व्यसने यांच्या आहारी जाऊ शकतात. म्हणूनच योग्य मार्गदर्शनाची गरज भासते. नव्या जबाबदाऱ्या घेणे, छंद विकसित करणे यात मदत आवश्यक असते. तारुण्यावस्था 18 ते 40 वर्षे. एरिक्सनच्या मतानुसार या वयात जवळीक विरुद्ध एकाकीपणा हा भावनिक संघर्ष असतो. तारुण्यावस्थेत व्यक्ती व्यवसाय निवडते, तसे एखाद्या विरुद्ध लिंगी व्यक्तीशी जवळचे संबंध विवाहामुळे प्रस्थापित होतात. हे संबंध केवळ लैंगिक संबंधापुरते मर्यादित नसून भावना, उद्दिष्टे, मूल्ये या सर्व दृष्टीने जर जवळीक झाली तर व्यक्तीला समाधानी जीवनाचा अनुभव येतो. परंतु जर अशी जवळीक प्राप्त झाली नाही तर तिला एकाकीपणासुद्धा अनुभव येत असतो. त्यातूनच व्यक्ती संबंधित आजूबाजूच्या व्यक्तींपासून दुरावते. या कालावधीत बरोबरच्या समवयस्करांची नोकरी, लग्न यामुळे व स्वतःच्या नोकरी, संसारातील जबाबदाऱ्यांमुळे सहजतेने इतरांचा सहवास मिळत नाही. नवीन स्नेह, छंद यातून हा सहभाग साधावा लागतो. या वेळचा गट अतिशय घनिष्ठ पण छोटा असतो. वैवाहिक, व्यावसायिक, आर्थिक आणि पालकत्वाच्या जबाबदारीशी समायोजन करावे लागते. 30 नंतर या बदलांना बहुतेकांचे समायोजन झालेले असते. प्रौढावस्था 40 ते 60 वर्ष. एरिक्सनच्या मते ही अवस्था निर्णायकता विरुद्ध अवरुद्धतेची निगडीत असते. या अवस्थेत नवीन पिढीला विकसित करणे, त्यांना अर्थपूर्ण जीवनाकडे वळवणे ही प्रौढांची प्रमुख चिंता असते. आपण उत्पादक, अर्थपूर्ण घटक बनावे व नवीन पिढीची जोपासना करावी ही इच्छा असते. या संबंधीच्या कृतीतून निर्णायकतेची तृप्ती होते. परंतु जर नवीन काही अर्थपूर्ण निर्माण करता आले नाही, नवीन पिढीसाठी काही करता आले नाही तर विकास खुंटला असे वाटते. या अवस्थेत मित्रमंडळ मोठे असू शकते. अभिरुची स्थिर झालेल्या असतात. कौटुंबिक जबाबदाऱ्या काहीशा कमी झालेल्या असल्याने समाजात जास्त वेळ घालवणे शक्य होते. त्यामुळे विविध संघटना, मंडळे, समाजकार्य यात सहभाग वाढतो. परंतु हे केले नाही तर एकाकीपणा, अलिप्तता जाणवत राहते. 7वा आहे वृद्धावस्था. 60 वर्षांनंतरचा काळ. एरिक्सनने या कालावधीत शेवटची मनोसामाजिक अवस्था एकात्म, अहम विरुद्ध निराशा अशी सुचवली आहे. संपूर्ण जीवनात आपण काय केले हे मागे वळून पाहण्याचा हा काळ असतो. पूर्वीच्या सर्व अवस्थांतील भावनिक संघर्ष जर योग्य प्रकारे कमी झालेले असतील तर व्यक्तीला समाधान, उत्साह प्राप्त होऊन अहमच्या सर्व पैलूंमध्ये एक सुसंवाद, एकात्मता उत्पन्न होते. परंतु काही वेळा आधीचे भावनिक संघर्ष योग्य प्रकारे सोडवले नसतात. जर हे असे झाले तर शंका, निराशा उत्पन्न होऊन जीवन निरर्थक वाटत राहते. या वयात आजार, थकवा या कारणांमुळे अनैच्छिकरित्या किंवा व्यक्ती स्वतः जास्त गुरफटल्यामुळे ऐच्छिकरित्या सामाजिक संपर्क हळूहळू कमी होत जातो. शारीरिक समायोजनाचा ताण वाढल्यामुळे आपण समाजाच्या उपयोगी नाही असे वाटू लागते. रिकामपणामुळे अपराधीपणाची भावना वाटू लागते. एकदा अशी भावना रुजत गेली तर समाजाकडे पाठ फिरवू लागतात. पण जर स्वेच्छेने वेगवेगळे कार्यक्रमात सहभागी होणे, कुटुंबीय, मित्रमंडळ यांच्याशी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या संपर्क ठेवणे याचा उपयोग केला तर समायोजन शक्य होते. भावनिक विकास. यामध्ये प्रेम, राग, भीती वगैरे भावनांशी मुलांच्या व्यक्तिमत्व फार महत्त्वपूर्ण भूमिका असते. भावना या आंतरिक, शारीरिक व मानसिक समायोजनाशी निगडीत असून बाह्यवर्तनाचा दृग्गोचर होतात. भावनांची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे असतात. आंतरिक गरजा व सहज प्रवृत्तीशी भावनिक अनुभव निगडीत असतात. जेव्हा जैविक गरजांची तृप्ती होते किंवा त्यांना आव्हान दिले जाते तेव्हा भावना महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. भावना या सामान्यतः अवबोधाचे फलित असते. परिस्थितीचे आकलन झाल्याशिवाय भावना निर्माण होत नाही. प्रत्येक भावनिक अनुभवाशी अनेक शारीरिक व मानसिक बदल संबंधित असतात. भावनांच्या अभिव्यक्तीत काही बदल दिसतात, परंतु रक्ताभिसरण, पचन, अंतःस्रावी ग्रंथी व भावनांचे परिणाम होतात ते दिसत नाही.
एखाद्या चेतकाला सारखाच भावनिक प्रतिसाद लहान मुले व प्रौढात उत्पन्न झाला तरी भावनांची तीव्रता आणि अभिव्यक्तीच्या स्वरूपात खूप फरक असतो. मुख्यतः भावनांचे धनात्मक आणि ऋणात्मक भावना असे वर्गीकरण करता येते. माया, उत्सुकता, आनंद, समाधान अशा भावना, तर भीती, राग, मत्सर अशा भावना घटनात्मक ऋणात्मक मानल्या जातात. मात्र सर्वच ऋणात्मक भावना वाईट व धनात्मक भावना चांगल्या असे ठरवता येत नाही. या भावनांचा तीव्रता, वारंवारता, प्रथम यानुसार कोणीही भावना उपयुक्त हे ठरवावे लागते. उदाहरणार्थ, धोक्यापासून बचावासाठी काही अंशी भीती वाटत असणे आवश्यक असते. भावना जागृती व्यक्तीचे आरोग्य, अभिवृद्धी, व्यक्तीची उद्दिष्टे, आत्मसंयमन वगैरे घटकांवर अवलंबून असते. त्यामुळे भावनांबाबतचे व्यक्तिभेद आढळतात. भावनिक प्रतिसादात अध्ययन, प्रशिक्षण यांची फार महत्त्वपूर्ण भूमिका असते. विविध अवस्थांतून खालीलप्रमाणे भावनिक विकास होत जातो. शैशवावस्थेतील भावनिक विकास. जन्मापासून विविध भावना उत्पन्न होण्यास सुरुवात होते. हळूहळू भावना व्यक्त करण्याच्या पद्धतीत बदल होतात. सुरुवातीला सुखदायी आणि असुखदायी एवढ्याच केवळ भावना असतात. मोठा आवाज, थंड व गरम स्पर्श, अंथरूण ओले होणे, भूक लागणे यातून असुखदायी भावना निर्माण होते. तर चोखणे, कुणीतरी मायेने जवळ घेणे, थोपटणे अशा वेळी सुखदायी भावना निर्माण होतात. पहिल्या 2 महिन्यात शारीरिक उद्दीपकांमुळे या भावना निर्माण होतात. 3ऱ्या महिन्यानंतर मानसिक उद्दीपनाला भावनिक प्रतिसाद दिली जाते. उदाहरणार्थ, व्यक्तीकडून पाहून हसण्याचा प्रतिसाद दिला जातो. एकटे टाकल्यावर असमाधान वाटून मूल रडते. 6 महिन्याच्या सुमारास हळूहळू भीती, राग इत्यादी भावना मूल दर्शवू लागते. वर्षाच्या सुमाराला मौज, माया, सहानुभूती, मत्सर इत्यादी भावना दर्शवू लागते. मात्र या वयात भावना मुख्यतः रडणे, ओरडणे, शारीरिक हालचाली यातून व्यक्त होतात. दुसरा आहे पूर्व बाल्यावस्थेतील भावनिक विकास. यावेळी भावनांची तीव्रता फार जास्त असते, पण अल्पकाळात टिकणाऱ्या भावना असतात. उदाहरणार्थ, अगदी मोठ्याने रडणाऱ्या मुलाला बिस्किट दाखवले तर चटकन गप्पही बसू शकतो. तसेच भावना चटकन अभिसंधित केल्या जातात. उदाहरणार्थ, एकदा शाळेत सोडून आई निघून जाते असे कळल्यावर पुढच्या वेळी शाळा दिसल्यावर मूल रडू लागते. एकटेपणा, अंधार, काल्पनिक प्राणी, अपरिचित जागा वगैरे भीती वाटते. त्यांच्या खेळण्यात अडथळा येणे, इच्छा पूर्ण न होणे याचा राग येतो. जोराने किंचाळणे, लाथा मारणे, ढकलणे, लोळण घेणे अशा प्रकारे तीव्रतेने राग व्यक्त होतो. काही मुले श्वास धरतात. नेहमीपेक्षा नवीन उद्दीपकांबरोबर उत्सुकता वाटते. चेहऱ्यावरचे स्नायू ताणणे, डोळे मोठे करणे यातून उत्सुकता व्यक्त होते. या सुमारास नवीन भावंड घरात आले तर पालक त्यांची जास्त काळजी घेतात असे वाटून मत्सर करू लागते. मत्सराचा आविष्कार बरेचदा क्रोधाच्या रूपात प्रगट होतो, पण काही वेळा अंगठा चोखणे, गादी ओली करणे, आजाराचे ढोंग अशा प्रतिक्रियांच्या माध्यमातून पालकांचे लक्ष वेधण्याचे नकळत प्रयत्न होतात. यावेळी प्रेम, हर्ष यांचेही प्रमाण खूप असते. मूल प्रौढांकडून माया मिळवण्याचा प्रयत्न करते. स्वतःसुद्धा जवळच्या व्यक्ती, पाळीव प्राणी, अगदी निर्जीव वस्तूंवर सुद्धा खूप प्रेम व्यक्त करते. तिसरे आहे उत्तर बाल्यावस्थेतील भावनिक विकास. बालक मोठे होऊ लागले तसतसे, विशेषतः शाळेत जाऊन अनुभव क्षेत्र विस्तारू लागल्यावर विविध चेतकांना प्रतिसाद द्यावा लागतो. हे बदलते वातावरण, समवयस्क मित्र, शाळेत प्रवेश यामुळे भावनिक वर्तनात पुष्कळ बदल होऊ लागतात. अर्थात अजूनही भावनांची तीव्रता जास्त असते, त्या कमी काळ टिकणाऱ्या असतात. एका भावनेतून दुसऱ्या भावनेत वा मनस्थितीत चटकन मूल शिरू शकते, पण आता भावना व्यक्त करण्याच्या पद्धतीत बदल होऊ लागतात. शारीरिक विकास झालेला असतो आणि कारक विकासही झाल्यामुळे खेळातून भावनांना वाट मोकळी करून दिली जाते. भाषिक विकास झाल्यामुळे शारीरिक हालचाली, आक्रस्ताळेपणा यापेक्षा जास्त वापर करून
राग, भांडणे इत्यादींच्या सहाय्याने भावना व्यक्त होतात. समवयस्कांच्या गटाच्या प्रभावातून सामाजिकरण होत असते. त्यामुळे हळूहळू भावना अभिव्यक्तीच्या समाजमान्य पद्धतीत मूल अनुसरू लागते. रडणे वगैरे बालिशपणाचे आहे. मित्र हसतील असे वाटणे यामुळे हळूहळू भावना अस्थिरता, नियंत्रण याकडे वाटचाल सुरू होते. मात्र काही वेळा गोंधळलेली स्थिती येते. उदाहरणार्थ, पालकांची स्तुती, माया आवडते पण मित्रांस देखत पालकांना प्रेम दाखवलेले आवडत नाही. हळूहळू अंधार, अपरिचित जागा, व्यक्ती इत्यादींबद्दलच्या काल्पनिक भीती कमी होऊ लागतात. संपादन, साहस यातून आनंद मिळू लागतो. विविध छंदांद्वारे भावनिक आविष्कार होत जातो. कौमारावस्थेतील भावनिक विकास, शारीरिक बदल, अंतःस्रावी ग्रंथी स्राव यांमुळे भावनिक तणाव वाढतो. त्यामुळे भावनिक संतुलन काहीसे बिघडते. शारीरिक बदलांमुळे चिंतातूर येते. तसे बाल्यावस्थेत अनुभवलेली सुरक्षितता, सामाजिक परिस्थिती बदलू लागते. आजूबाजूच्या व्यक्ती त्याला मोठा समजतात, जबाबदार वर्तनाची अपेक्षा करतात व त्याच वेळी पुरेसे स्वातंत्र्य पुरवित नाहीत. त्यातूनही भावनिक तणाव, आक्रमकता येते. ही भावनिक शक्ती फार तीव्र आणि धोकादायक ठरू शकते. वाढत्या शारीरिक शक्तीमुळे मुले अस्वस्थ बनतात. त्यामुळे त्या भावनिक आविष्काराचा अस्थिरता येते. लहरी बनतात. एकदम आनंदी तर एकदम दुःखी, निराश बनतात. आपल्याला लहानांप्रमाणे वागणूक मिळते असे वाटले तर चटकन रागावतात. अतिरेकी टीका, तर्कशुद्धता, वाद, अबोला यातून नाराजी व्यक्त करतात. भिन्नलिंगी व्यक्तीविषयी आकर्षण, अकारण हुरहूर अशा नव्या भावनांनी ती गोंधळून जातात. त्यातूनच पुढे प्रेमात पडू शकतात. मात्र यात पूर्णतः सारासार विचार असतोच असे नाही. अधिक यशासाठी धडपड, जास्त काम, जास्त गप्पा मारणे, खूप हसणे यातून भावनांना वाट करून देण्याची धडपड सुरू राहते. अकारण विरोध, पूर्वग्रहयुक्त वर्तन यांची तीव्रता जाणवते. मात्र हळूहळू या अवस्थेच्या शेवटी भावनिक अस्थिरता, उद्रेक कमी होऊ लागून प्रतिकात्मकरित्या भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न करू लागतो. उदाहरणार्थ, डायरी लिहिणे इत्यादी. तसेच भावनांवर ताबा ठेवण्याचाही जाणीवपूर्वक प्रयत्न करू लागतात. वाढती तर्कशक्ती, आकलनशक्ती यामुळे कुमार किंवा कुमारी स्वतःच्या भावनिक वर्तनाबद्दल नंतर आत्मपरीक्षण करू शकतात. या वयात जर वास्तव ध्येय ठेवली आणि प्रत्यक्षात परिस्थितीमुळे ती साध्य झाली नाहीत तर एक पोकळी तयार होऊन मुले दुःखी, कष्टी होतात. स्वतःचा तिरस्कार करू लागतात. तीव्र स्वरूपातले दुःख अनुभव आत्मघातकालाही प्रवृत्त करू शकतात. म्हणूनच यावेळी स्वीकृती, मान्यता मिळवून देण्याबाबत पालक, शिक्षक यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरते. तारुण्यावस्थेतील प्रौढावस्था. या तारुण्यावस्थेतच पुढे हळूहळू भावनिक परिपक्वता येत जाते. व्यक्ती जेव्हा तिच्या भावना योग्य प्रमाणात नियंत्रित पद्धतीने व्यक्त करू शकते आणि उत्पन्न झालेल्या भावनिक स्थितीने एकूण मानसिक संतुलन ढळू देत नाही, तेव्हा भावनिक परिपक्वता आली असे म्हणता येते. समाजमान्य रीतीने भावनांची अभिव्यक्ती केली जाते. भावनोद्रेक कमी होतात. उलट भावनांवर नियंत्रण येते. भावना लपवून ठेवून भावनांना बांध घातला जातो. आदर्श व स्वप्नाळूपणा यांमुळे व्यक्ती वास्तवात येऊ लागतात. विचार प्रक्रियेची परिपक्वता आल्यामुळे भावनेपेक्षा बौद्धिक बुद्धिमत्ता, तर्क यावर आधारित निर्णय घेतले जातात. भावनिक परिपक्वता जर प्राप्त झाली तर योग्य संकल्पना विकसित होते. त्यामुळे स्वविषयक आदराला धक्का पोहोचेल असे भावनिक वर्तन दर्शवित नाही. स्वतःबरोबरच अन्य व्यक्तीचा विचार सुरू होतो. त्यामुळे या गुंतागुंतीच्या सामाजिक भावनिक संबंधांमुळे काही वेळा दुःख निर्णय जाणीवपूर्वक घ्यावे लागतात. प्रौढ व्यक्तीची त्याला तयारी असते. भावनांचे उदात्तीकरणही केले जाते. नैतिक विकास. नैतिक वर्तन म्हणजे सामाजिक समूहाच्या आचारसंहितेची सुसंगत पणे वर्तन. त्यामुळे नैतिक वर्तन हे संस्कृतीपेक्षा सापेक्ष असते. सामाजिक अपेक्षांशी विसंगत वर्तन जर
जाणीवपूर्वक केले तर त्याला अनैतिक वर्तन म्हणता येते. अर्थात नियम माहीत नसल्यामुळे अज्ञानातून असे वर्तन घडले तर मात्र त्याला अनैतिक वर्तन म्हणता येणार नाही. जर ऐच्छिकपणे सामाजिक प्रमाणकांशी सुसंगत वर्तन केले गेले तर ती खरी नैतिकता होय. अशी नैतिकता बालपणी असणे कठीण असते. व्यक्ती परिपक्व झाल्यावर अशी नैतिकता शक्य असते, कारण नैतिक विकास प्रामुख्याने बौद्धिक विकासावर अवलंबून असतो. परिस्थितीतील बदलांचा अवबोध आणि आकलन करण्याची मुलाची क्षमता वाढीला लागल्यावर नैतिक विकासाला सुरुवात होते. मात्र बौद्धिक परिपक्वता लाभल्यावरही सुद्धा व्यक्ती नैतिक विकासाला सुरुवात होते. मात्र बौद्धिक परिपक्वता लाभल्यावर सुद्धा व्यक्ती नैतिक विकासाबाबत अपरिपक्व असू शकतात. नैतिक विकासाची 3 दृष्टीने विचार करता येतो: विचार, आचार आणि भावना. नैतिकतेच्या नियमाबद्दल व्यक्ती कोणता विचार वा कोणती कारणमीमांसा करते यानुसार तिचे वर्णन ठरतात. दुसरे क्षेत्र तिचे प्रत्यक्ष वर्तन कोणत्या प्रकारचे आहे. तिसरे वैशिष्ट्य कृती हातून घडल्यावर त्याबद्दल व्यक्तीच्या कोणत्या भावना निर्माण होतात. अनैतिक कृतीनंतर अपराधी भावना वाटत राहते का, इत्यादी. नैतिक भावना विकासाच्या अवस्थांबाबत पियाजेने आणि त्यावर आधारित कोहलबर्गने विविध दृष्टिकोन मांडला आहे, तो पाहू. पियाजेचा दृष्टिकोन. पियाजेने मुले खेळताना त्यांचे निरीक्षण आणि मुलाखती यांच्या आधारे नैतिक विचाराचे 2 टप्पे सांगितले. अगदी सुरुवातीचा वास्तववादी नैतिकता आणि निर्बंधातून नैतिकता. दुसरा स्वायत्त नैतिकता आणि सहकार्यातून, परस्पर देवाणघेवाणीतून नैतिकता. पहिल्या अवस्थेत वर्तनाची योग्यता ही कृती करण्याच्या हेतूनंतर न ठरता वर्तनाच्या परिणामावर ठरते. एखाद्या वर्तनात जर इतर व्यक्तीकडून किंवा निसर्गाकडून शिक्षा मिळाली तर ते वर्तन चुकीचे असते असे वाटते. या अवस्थेत सर्व नियम सर्व शक्तिमान अधिकारी व्यक्तींनी ठरवलेले आहेत आणि ते बदलणे शक्य नाही असे वाटते. तसेच अनैतिक वर्तनानंतर त्वरित शिक्षण मिळते असे वाटते. त्यामुळे वर्तनातल्या एखाद्या चुकीनंतर मुले लगेच शिक्षेबद्दलची चिंता करतात. दुसऱ्या अवस्थेत सुरुवात 7व्या-8व्या वर्षी होते. यावेळी न्यायाबद्दल कल्पना बदलू लागतात. बरोबर आणि चूक याबद्दलच्या ठाम कल्पना ज्या पूर्वी पालकांकडून शिकलेल्या असतात त्यात बदल होतो. त्यामुळे कोणत्या परिस्थितीत कोणत्या संदर्भात नियमांचे उल्लंघन झाले आहे हे पाहून मग कृती योग्य की अयोग्य हे ठरविले जाते. जेव्हा मुले हळूहळू औपचारिक विचार करायला शिकतात आणि विशिष्ट समस्येबाबत विविध शक्यता परिकल्पनांचा विचार करू लागतात, तेव्हाच एखाद्या परिस्थितीचा निरनिराळ्या दृष्टिकोनातून विचार करणे, संबंधित अनेक घटक लक्षात घेणे शक्य होते व त्यातून विशिष्ट संदर्भात वर्तनाची योग्यता ठरवणे शक्य होते. कुमारावस्थेत अधिक तर्कशुद्ध, अमूर्त आणि अवगामी विचार करता येतो. त्यामुळे बौद्धिकदृष्ट्या आदर्शाशी वास्तवाची तुलना, भूतकाळाचा वर्तमानाशी संबंध जोडणे, वस्तुनिष्ठतेने स्वतःच्या मानसिक संरचनेबद्दल विचार, परिसराच्या संबंधात स्वतःची भूमिका याबद्दल विचार करणे शक्य होते. त्यामुळे कुमारावस्थेतील मुले पूर्वीचे विश्वास, नैतिकतेचे बदल, नियम याला आव्हान देऊ लागतात. कोहलबर्गचा दृष्टिकोन. पियाजेच्या संशोधनाचाच अधिक विस्तार करून कोहलबर्गने 3 अवस्था सुचवल्या आहेत. प्रत्येक अवस्थेच्या 2 उपअवस्था आहेत. एक म्हणजे पारंपरिक पातळी. मुलांचे वर्तन बाह्य नियंत्रकांवर आधारित असते. मुलांकडून शिक्षा टाळण्यासाठी केवळ अपेक्षित वर्तन होते. शिक्षा व आज्ञापालन स्थितीत असे त्याला म्हटले जाते. शारीरिक परिणाम काय होतील यापुरताच मर्यादित विचार यात असतो. या पातळीत दुसऱ्या उपअवस्थेत बक्षिसे मिळवण्यासाठी सामाजिक अपेक्षांशी सुसंगत वर्तन मूल दर्शवते. त्यांच्या गरजा भागविणारे वर्तन योग्य वाटते. तसेच मानवी संबंधांचा विचार, परस्पर सहकार्य, देवाणघेवाण
या दृष्टीने केला जातो. उदाहरणार्थ, तू माझ्यासाठी अमुक केलेस तर मी तुझ्यासाठी हे करीन. त्यात न्यायाचा विचार नसतो. या पातळीत नैतिक मूल्ये विकसित झालेली नसतात. शैशवावस्थेत या प्रकारचे वर्तन आढळते. सद्विवेक बुद्धी जागृत झालेली नसल्यामुळे गैरवर्तनाबद्दल ही अपराधीपणाची भावना नसते. शिक्षेच्या अपेक्षेने ती घाबरतात आणि शिक्षा टाळण्यासाठी मिथ्या समर्थन करतात. पारंपरिक पातळी यात पहिल्या अवस्थेत मोठ्यांची पालकांची मान्यता मिळवण्यासाठी त्यांच्याशी चांगले संबंध प्रस्थापित करण्यासाठी विशिष्ट वर्तनात मूल चिकटून राहते. चांगला मुलगा किंवा शहाणा मुलगा हे नामाभिधान प्राप्त होण्यासाठी पालकांना घालून दिलेल्या नियमांशी सुसंगत राहतात. यातील दुसऱ्या अवस्थेत क्षेत्र थोडे रुंदावते आणि गटागटाने समाजाने घातलेले नियम पाळणे यावर भर असतो. व्यक्तीने आपले कर्तव्य बजावणे, अधिकारी व्यक्तीचा आदर राखणे योग्य मानले जाते. यात कायद्याचा, सामाजिक सुव्यवस्थेचा विचार केला जातो. बाल्यावस्थेत त्या प्रकारचे वर्तन दर्शवले जाते. लहानपणाच्या अनुभवातून कोणत्या वर्तनाला शिक्षा होते आणि कोणत्या वर्तनाला बक्षीस मिळते याचे साहचर्य तयार होऊ लागते. त्यातूनच विशिष्ट कृतीनंतर प्रत्यक्ष शिक्षा झाली नाही तरी मला शिक्षा घडेल असे व्यक्ती स्वतःला सांगू लागते. म्हणजे सद्विवेक बुद्धी विकसित होण्यास सुरुवात होते. गैरवर्तनाच्या आंतरिक नियंत्रणाला सुरुवात होते. आपल्या वर्तनाचा समूहावर, समाजावर परिणाम होतो हे लक्षात येऊ लागते. त्यामुळे इतरांवर काय परिणाम होईल हे लक्षात घेतले जाते. गैरवर्तनाबद्दल अपराधभाव, शरम निर्माण होऊ लागते. गैरवर्तन स्वेच्छेने मान्य करण्याची वृत्तीही निर्माण होते. तिसरा आहे पारंपरिकोत्तर पातळी. यावेळी नैतिक मूल्यांचे आंतरीकरण किती झालेले असते आणि इतरांच्या प्रमाणकावर, दंडकावर नव्हे तर स्वनिर्मित तत्वांवर आधारित वर्तन होते. यातील पहिल्या अवस्थेत नैतिक विश्वासांमध्ये व्यक्तिभिन्नता असते याची जाणीव मुलाला होते. त्यामुळे संपूर्ण समूहाला जर एखादी गोष्ट हितकारक असेल तर हे नैतिक दंडक बदलता येतील हे समजू लागते. त्यामुळे अधिकांच्या भल्यासाठी लवचिक नैतिक तत्त्वे असावी असे त्यांना वाटू लागते. एखाद्या वर्तनाच्या कायदेशीर आणि नैतिक बाजूकडे पाहू शकतो, मात्र यात संघर्ष आला म्हणून तो गोंधळून जातो. दुसऱ्या अवस्थेत व्यक्ती सामाजिक तसेच स्वतःच्या आंतरिक मापदंडांना अनुवर्तित दाखवते. व्यक्ती तत्वाने वागू लागते. अन्यायाची जागतिक तत्त्वे जसे मानवी हक्क व व्यक्ती म्हणून प्रतिष्ठा इत्यादी स्वीकारली जातात. त्यावर आधारित नैतिकतेने निकष ठरतात. म्हणून नैतिकता विकासाचा विचार केला तर मुले नैतिक वर्तन आधी शिकतात. प्रयत्न, प्रमाद पद्धतीने, मोठ्यांच्या अनुकरणाने किंवा प्रत्यक्ष प्रशिक्षणातून नैतिक वर्तन कोणते हे मुलाला आधी समजते व ते आत्मसात करण्याचाही यत्न होतो. परंतु विशिष्ट पद्धतीनेच वर्तन का करावे याची कारणमीमांसा आणि नैतिक संकल्पना या विकासाच्या पुढील टप्प्यात येत जातात. या संकल्पना अमूर्त व भाषिक स्वरूपात असतात. त्यामुळे अनेक परिस्थितींच्या अवलोकनाने परिस्थितीचे सापेक्ष योग्यतेच्या कल्पनांचा विकास पुढील अवस्थांमध्ये होतो. शेवटी सद्विवेकबुद्धी म्हणजे वर्तनावर नियंत्रण ठेवणारी अंतर्गत शक्ती विकसित होते. या ठिकाणी काही प्रश्न दिलेले आहेत, ते प्रश्न आपण अभ्यासायचे आहेत. पाठाचा सारांश पाहूया. थोडक्यात, सहज प्रवृत्ती हा प्रत्येक पालकास जन्मतःच असतात. त्या उत्स्फूर्तपणे प्रकट होतात. अहम, जिज्ञासा, नवनिर्मिती, संचय आणि वात्सल्य या सहज प्रवृत्ती अनुक्रमे बालकात आत्मविश्वास, चौकसपणा, नवनिर्मिती क्षमता, इतरांविषयी प्रेम इत्यादी गोष्टी विकसित होतात. त्यातून बालकांच्या सामाजिक विकासाला चालना मिळते. बालके विशेष करून अनुभवातून शिकतात. त्यामुळे त्यांच्यासमोर नेहमी आदर्श वर्तन करावे. बालकाच्या अध्ययनात प्रामुख्याने स्मरण, पक्वता, अभिरुची, प्रेरणा, प्रबलन इत्यादी गोष्टींचा परिणाम होतो. त्यामुळे त्यांच्याशी वागताना त्या घटकांचा
विचार करावा. बालकाच्या विकासात प्रामुख्याने शारीरिक किंवा कारक, भावनिक, बौद्धिक व भाषिक या अंगांना महत्त्व असते. कारक विकासात मुलांना स्नायूंना वळण लागते. भावनिक विकासामुळे त्यांचे सामाजिकरण होण्यास मदत होते. भाषिक विकासाने ते बोलायला शिकतात, तर बौद्धिक विकास त्यांच्या मेंदूला चालना देण्यास उपयुक्त ठरते. बालकाचा हा विकास त्याच्या विविध टप्प्यातून होतो. त्यालाच ज्ञानग्रहण प्रक्रिया असेही म्हटले जाते. जन्मापासून व्यक्तीत अखंडपणे जे गुणात्मक बदल होतात त्याचा समावेश विकासात होतो. विकासाची प्रक्रिया विविधांगी व्यापक असून त्यात पद्धतशीरपणे आणि सुसंबद्धता असते. विकासात एक पूर्वनिर्धारित क्रम असतो. परिपक्वता आणि अध्ययनाची विकासात अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका असते. प्रत्येक व्यक्तीच्या विकासात विशिष्ट लक्षणांनी युक्त अशा समान अवस्था येत असल्या तरीही विकासाच्या गतीत आणि परिस्थितीत विभिन्नता आढळते. विकासाचे स्वरूप स्पष्ट करताना मानसशास्त्रज्ञांनी विविध उपपत्ती मांडून माहितीची सूत्रबद्ध मांडणी करण्याचा प्रयत्न केला आहे. स्किनर या वर्तनवादी तज्ज्ञांच्या मते बाह्य परिस्थितीमुळे उद्दीपक आणि प्रतिसाद साधक अभिसंधानाद्वारे परस्परांशी निगडीत होतात आणि धनात्मक दृढीकरणामुळे वर्तनात सुधारणात्मक बदल होतात. उद्दीपक आणि प्रतिक्रियेचा या आंतरप्रक्रियेतून व्यक्तिविकास होतो. पियाजेच्या मते व्यक्तिविकासाचा गाभा म्हणजे तार्किक विचारांचा विकास किंवा बुद्धीचा विकास, आणि बुद्धी म्हणजे जीवशास्त्रीय समायोजन. आत्मजातीकरण आणि समावेशन या प्रक्रियातून समायोजन होते. त्याने बौद्धात्मक विकासाच्या विविध अवस्था सुचवल्या. फ्राईडच्या या मनोविश्लेषणवादी तत्त्वज्ञानाने लिंग प्रवृत्ती ही जीवनातील प्रमुख प्रवृत्ती मानून तिचा विकास मनोलैंगिक अवस्था मानून स्पष्ट केला. एरिकसने सामाजिक संदर्भ लक्षात घेऊन संपूर्ण जीवनचक्र 8 अवस्थांमध्ये विभागले. आंतरिक जैविक तणाव आणि बाह्य सामाजिक सांस्कृतिक अपेक्षा या दोन्हीमुळे निर्माण होणारा भावनिक संघर्षात अखंड श्रेणीरूपात दर्शवला. आनुवंशिक आणि परिस्थितीच्या संयोगातून आंतरक्रियेतून व्यक्तिविकास घडत असतो. यामुळे योग्य परिस्थिती मिळाल्यास जास्तीत जास्त किती विकास होऊ शकेल याची सुप्त शक्ती अनुवंशाने येते, तर व्यक्तीची वाढ केव्हा व कशा रीतीने होईल हे बाह्य वातावरणातून ठरत असते. कुटुंब, समवयस्क मित्र, शाळा आणि व्यापक समाज या सर्वांचीच व्यक्तिविकासात महत्त्वपूर्ण भूमिका असते. विकासाचे अनेक पैलू असतात. त्यांच्या एकात्मतेने विकास होतो. शारीरिक व कारक विकास, बौद्धिक विकास, सामाजिक विकास, भावनिक विकास आणि नैतिक विकास असा विविध क्षेत्रातील विकास प्रत्येक वयोमर्यादेत कसा होतो याची माहिती घेतल्यावरच व्यक्तिविकासाचे एक समग्र चित्र मिळते. या ठिकाणी पारिभाषिक शब्दार्थ दिलेले आहेत. त्याचबरोबर येथे क्षेत्रीय कार्य दिलेली आहेत आणि अधिक वाचनासाठी आवश्यक असलेली पुस्तके सुद्धा नोंदवलेली आहेत. धन्यवाद.